हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण हीट आणि टेम्परेचर हा जो पार्ट डिस्कस करत होतो त्यातल्याच काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचं डिस्कशन करणार आहोत. म्हणजे हीट आणि टेम्परेचर ह्यातला फरक तर तुम्हाला विचारला जातोच एक्झाममध्ये, परंतु त्याच्या अतिरिक्त अजून काय काय महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. स्पेसिफिकली आज जो प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत ते एक दोन ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि एक प्रश्न आहे तो 5 मार्कांसाठी विचारला जातो. हीट आणि टेम्परेचर ह्याच्याशीच रिलेटेड. सो ते प्रश्न काय आहेत आणि त्याचे आन्सर्स तुम्ही कसे तयार करणार आहात, लक्षात ठेवणार आहात आणि लिहिणार कसे आहात, हे सगळंच मी आज तुम्हाला गाईड करणार आहे. सो जो पहिला प्रश्न आहे की टेम्परेचरचा ॲटम्सच्या व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होतो, इस्पेशली गॅसेस आणि सॉलिड्सच्या बाबतीत. म्हणजेच जे गॅस मोलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती वाढलेल्या टेम्परेचरचा त्यांच्या व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होतो, त्यांची मूवमेंट कशा पद्धतीनं होते. आणि जर तुम्ही सॉलिड सबस्टन्सेसना हीट दिली तर ऑब्व्हियसली त्यांचं टेम्परेचर वाढणार. हीट जेव्हा तुम्ही सप्लाय करता तेव्हा जनरली टेम्परेचर वाढतं, परंतु एक प्रकारची हीट अशी पण आहे की तुम्ही हीट सप्लाय करून सुद्धा टेम्परेचर वाढत नसतं. तो प्रकार आपण 10वीत जाऊन शिकणार आहोत. हा जो चॅप्टर आपण आत्ता 8वीत शिकतोय त्याचाच पुढचा पार्ट आपण 10वीमध्ये शिकणार आहोत. सो त्या दृष्टीनं हे सगळे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. सो हे जे जेव्हा तुम्ही एखाद्या सबस्टन्सला, गॅशियस किंवा सॉलिड सबस्टन्सला हीट सप्लाय करता तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सची जी व्हेलॉसिटी आहे किंवा त्या ॲटम्सवरती काय इफेक्ट होतो, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम, असा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला जातो. सो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्याचं डायग्रॅम्स आहेत आणि काही प्रमाणामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पण आहे. सो आयडियली कशा पद्धतीनं ह्याचं उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे फॉर 5 मार्क्स ते आज मी तुम्हाला सांगते. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात गॅशियस सबस्टन्सेस जे आहेत. गॅशियस सबस्टन्सेसना जेव्हा तुम्ही हीट सप्लाय करता आणि त्यांचं टेम्परेचर जेव्हा वाढतं तर ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गॅशियस सबस्टन्सेसचे ॲटम्स हे फ्रीली मूव्हिंग असतात. त्यांच्यामध्ये असणारे जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत ते एकदम कमी असतात. तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण सॉलिड मध्ये असणारे जे ॲटम्स आहेत ते ह्या पद्धतीनं दाखवतो. ह्याचा अर्थ काय की ॲटम्समध्ये असणारी जी इंटरमोलेक्युलर स्पेस आहे, 2 ॲटम किंवा इंटर ॲटॉमिक मोलेक्युलर दोन्ही पण म्हणू शकतो, त्यांच्यामध्ये असणारी जागा ही ॲटम्स सॉलिडमध्ये एकदम कमी असते किंवा काय एकदम स्पेस कमी असल्यामुळं त्यांची रिजिडिटी ही जास्त असते, डेन्सिटी जास्त असते, हे आपण शिकलो. लिक्विडच्या बाबतीत ह्या इंटरमोलिक्युलर स्पेस जी असते ती थोडीशी जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू सॉलिड. 2 ॲटम्स किंवा मोलेक्युल्समध्ये असणारी जागा ही सॉलिडच्या तुलनेत लिक्विडमध्ये जास्त असते. आणि जे गॅशियस पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये ही जागा सगळ्यात जास्त असते. सो जे आता आपण स्पेसिफिकली गॅसेसवरती फोकस करतोय ना, सो जेव्हा गॅशियस मोलिक्युल्सना आपण हीट देतो त्यांच्यामधले ॲटम्सची जी मूवमेंट आहे ती रँडमली होते, वेगवेगळ्या दिशेला ते ॲटम्स मूव्ह होतात आणि जसं जसं तुम्ही त्याला हीट सप्लाय करताय त्याचं टेम्परेचर वाढत जातं आणि टेम्परेचर वाढत जाईल तशी तशी त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. हे दाखवणारी जे 2 डायग्राम्स आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. सगळ्यात आधी आपण बघूयात गॅसेसवरती जेव्हा तुम्ही त्यांना जेव्हा हीट सप्लाय करता टेम्परेचरचा इफेक्ट त्यांच्या व्हेलॉसिटीवरती कसा होतो ते. सो त्यासाठी आपण काय म्हणूयात की गॅसेसमध्ये असणाऱ्या पार्टिकल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन एकदम कमी असतो, लेस आणि त्यामुळे पार्टिकल्स हे रँडमली मूव्ह होत असतात. रँडमली म्हणजे इकडे तिकडे कोणत्याही दिशेला मूव्ह होत असतात. आता ही जी पहिली डायग्राम मी दाखवती आहे, दिस डायग्राम इज बिफोर सप्लाइंग हीट टू द गॅस. हीट सप्लाय करण्याच्या आधी हा गॅशियस पार्टिकल्स हे ह्या पद्धतीनं असतील. आता जेव्हा तुम्ही त्याला हीट सप्लाय करायला सुरू करता तर ते रँडमली वेगवेगळ्या दिशांना मूव्ह होऊ लागतात, लाईक दिस. आता हे जे ॲरो आहेत ना, दीज ॲरोज इंडिकेट द मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे किती फास्ट
ते ॲटम्स मूव्ह होतात. हे छोटे ॲरो आहेत, इट मीन्स त्या ॲटमची व्हेलॉसिटी कमी आहे. बरोबर, त्यांची मॅग्निट्यूड ही काय आहे, कमी आहे. ते ॲटम्स स्लोली मूव्ह होणार इनिशियली जेव्हा टेम्परेचर कमी असताना. लेस टेम्परेचर जेव्हा त्यांची असतं त्यावेळेस त्यांची स्लो मूव्हमेंट होणार. या जे गॅशियस मोलिक्युल्स आहेत त्यांची. आता जसं जसं तुम्ही त्याला हीट सप्लाय करत जाताय टेम्परेचर वाढणार आणि मग त्यांची व्हेलॉसिटी वाढणार. आणि हे तुम्ही डायग्रॅमॅटिकली कसं रिप्रेझेंट करणार, तर यू विल रिप्रेझेंट इट लाईक धिस. हे जे ॲटम्स आहेत मी इथं दाखवते बघा मुद्दामून, की हे असे ॲरो दाखवायचे थोडेसे लांब. हे लांब ॲरो काय इंडिकेट करतात, पार्टिकल्स जास्त वेगवेगळ्या दिशांनी लांबवर मूव्ह करतात. बिकॉज त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जसं मी सांगितलं कमी आहे ना, त्यामुळं ते काही एकमेकांशी कनेक्टेड नाहीत. प्रत्येक ॲटम हा सेपरेट आहे आणि त्यामुळं काय होणार, ते वेगवेगळ्या दिशांना जास्त अंतरापर्यंत मूव्ह होणार. हे आपण दाखवणार ह्या प्रकारे ॲरोच्या सहाय्याने. हे ॲरो आता ह्या ॲरोजमध्ये आणि ह्या ॲरोमध्ये काय फरक आहे, हे ॲरो छोटे होते, इट मीन्स त्यांची व्हेलॉसिटी लेस आहे. हे ॲरो मोठे आहेत, इट मीन्स टेम्परेचर वाढल्यामुळे त्यांची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. सो मी इथं काय सांगू शकते, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हेलॉसिटी इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढल्यामुळं या गॅसेसची जी व्हेलॉसिटी आहे ती देखील वाढणार आणि ते जास्त अंतरांवरती हीट वाढल्यामुळं मूव्ह होणार हे आपण सांगणार. तर हा इफेक्ट झाला गॅसेसवरती चेंज इन टेम्परेचरचा. टेम्परेचर वाढलं, व्हेलॉसिटी वाढणार अँड दे विल स्टार्ट टू मूव्ह इन रँडम डायरेक्शन अँड इन फास्टर मूव्हमेंट. व्हेलॉसिटी त्यांची वाढली. आता हे जरा गॅसच्या बाबतीत, सॉलिडच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार बघा. इन केस ऑफ सॉलिड्स आता त्यांच्यामध्ये असणारा इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा खूप जास्त असतो. त्यामुळे मी इथं काय लिहिणार, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मोर. मग आता हे कसं दाखवणार, जसं मगाशी मी त्या डायग्राममध्ये दाखवलेलं होतं तुम्हाला, जवळ पार्टिकल्स असतात त्यामुळे ते एकमेकांच्या मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. ह्या कारणामुळे सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत ते हीट दिल्यामुळे किंवा हीट दिल्यानंतर गॅसेस सारखे एका जागेहून दुसरीकडे जाणार नाहीत, तर ते ज्या पोझिशनला आहेत त्या पोझिशनपासून फक्त व्हायब्रेट होणार चारी दिशांनी. ह्याची डायग्राम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कशी दाखवली आहे बघा. टेक्स्टबुकमध्ये बरीच मोठी डायग्राम आहे, मी जस्ट ती डायग्राम रिप्रेझेंट करणारी एक छोटासा पार्ट त्या डायग्रामचा इथं दाखवलेला आहे. सो हे जे गोल आहेत हे काय आहेत, त्या सॉलिडमध्ये असणारे ॲटम्स आहेत. आता हे जे आहेत हे एकमेकांशी ॲटम्स कनेक्टेड आहेत असं दाखवलंय. हे जे आहे ना की इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यामध्ये आहे हे दाखवलंय आपण ह्या स्प्रिंग सारख्याने. आणि इथं जे ॲरोज दाखवलेत हे ॲरो काय इंडिकेट करतात, जेव्हा तुम्ही त्या सॉलिडला हीट सप्लाय करता, हीट सप्लाय केल्यानंतर त्या सॉलिडचे ॲटम आहे त्या पोझिशनमधून व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे पुढे मागे होणारी मूव्हमेंट, त्याला व्हायब्रेशन असं म्हणतात. सो जसं इथं गॅसेसच्या बाबतीत काय झालं होतं, ते इकडून तिकडे मूव्ह होत होते. इथं काय होतं, दे विल नॉट मूव्ह फ्रॉम देअर पोझिशन, दे विल जस्ट व्हायब्रेट. म्हणजे समजा हा एक ॲटम आहे तो हे असा पुढं जाईल किंवा इकडे मागे जाईल, अशा पद्धतीनं आहे त्याच पोझिशनपासून जस्ट इट विल व्हायब्रेट. आणि पोझिशन सोडणार का, तर नाही. गॅसनं काय केलं, पोझिशन सोडली, ती इकडून तिकडे गेलेला होता. जेवढी जास्त तुम्ही त्या सॉलिडला हीट सप्लाय कराल तेवढं त्यांचं व्हायब्रेशन हे जास्त असणार. आता हे सांगणार कसं, तर वेन द लेस इथं जसं आपण गॅसेसच्या बाबतीत सांगितलं होतं की लेस टेम्परेचर आहे, स्लो व्हायब्रेशन. आता फक्त इथं मुवमेंटच्या ऐवजी ह्या मुवमेंट ह्या शब्दाला सबस्टिट्यूट शब्द तुम्ही सॉलिड्समध्ये काय वापराल, व्हायब्रेशन. मुवमेंट ऐवजी व्हायब्रेशन. आणि मग टेम्परेचर इन्क्रीज झालं की नंबर ऑफ व्हायब्रेशन, अगेन व्हेलॉसिटी ह्या शब्दाच्या ऐवजी इथे देखील तुम्ही अगेन व्हायब्रेशन हा शब्द वापरणार. जितकं जास्त टेम्परेचर वाढेल, तुम्ही त्या सॉलिडला जितकी जास्त हीट सप्लाय कराल, टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढलं की व्हायब्रेशन वाढणार, म्हणजे ते फास्टर
टू अँड फ्रो मुवमेंट करणार. व्हायब्रेशन्स म्हणजे टू अँड फ्रो मुवमेंट्स. सो हा इफेक्ट आहे गॅसेसवरती टेम्परेचरचा होणारा आणि सॉलिड्सवरती होणारा. हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम असं म्हटलंय ना, सो तुम्ही ह्या डायग्राम्स इथं काढून दाखवायच्या. त्यानंतर मी जसं म्हटलं ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जातो की तुमच्या तिथंच त्याच ह्या ॲक्टिव्हिटीच्या पुढेच एक दिलेली आहे बघा की 2 ए आणि बी अशा कंटेनर्समध्ये आपण 2 लिक्विड घेतले. ए कंटेनरमध्ये समजा 1 लिटर किंवा जेवढं पाणी घेतलंय त्याच्यापेक्षा डबल पाणी बी कंटेनरमध्ये घेतलंय. दोघांचं टेम्परेचर सेम आहे आणि मग त्यांना हीट सप्लाय करायची आहे. तर कोणाला जास्त वेळ लागेल तापण्यासाठी आणि कोणाला लवकर कोणतं पाणी लवकर तापणार असं विचारलेलं आहे. आणि एक्सप्लेन युअर आन्सर हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये जो आपण ए कंटेनर घेतलेला आहे आणि बी कंटेनर, ए कंटेनरमध्ये जेवढं पाणी आहे त्याचं मास आपण M1 म्हटलं आणि बी कंटेनरमध्ये जे पाणी आहे त्याचं मास M2 म्हटलं. तर ह्याच्यामध्ये ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितल्याप्रमाणे M2 हे काय आहे इज इक्वल टू ट्वाईस M1 आहे. M2 हे M1च्या डबल पाणी घेतलंय ना. आपण इथं थोडंसं जास्त दाखवूयात. तिथं जी ॲक्टिव्हिटी सांगितली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, बी कंटेनरमध्ये जे तुम्ही पाणी घ्याल ते M1च्या डबल असेल. दोघांचं टेम्परेचर सेम आहे म्हणजे T1 इज इक्वल टू T2. एचं टेम्परेचर T1 म्हणूयात, बीचं टेम्परेचर T2 म्हणूयात. दोघांचं टेम्परेचर सेमच आहे. आणि मग आता तुम्ही ह्या दोनही पाण्यांना हीट द्यायला सुरुवात केली आहे आणि प्रश्न काय विचारलाय की कोणतं कंटेनरमधलं पाणी लवकर तापणार. ऑब्व्हियसली काय उत्तर असेल तुमचं ह्याच्यामध्ये, तर ए कंटेनरमधलं पाणी हे लवकर तापणार. का लवकर तापणार? बिकॉज त्याचं प्रमाण कमी आहे. सो क्वांटिटी कमी म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स कमी. आता त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. बी कंटेनरमधलं पाणी तापायला उशीर लागणार आहे, ए कंटेनरमधलं पाणी लवकर तापणार आहे सेम टेम्परेचर असून सुद्धा. मग ह्याच्या मागचं रिझन काय, तर ॲज द मास ऑफ वॉटर इन बी कंटेनर इज ट्वाईस द मास ऑफ वॉटर इन ए कंटेनर. बघा त्याचं उत्तर कसं तुम्ही लिहिणार आहात. ॲज द मास ऑफ वॉटर in container B is twice the mass of water in container A. Hence, the number of atoms which are present in container A, B container are double than the number of atoms which are present in container A. Hence, the total kinetic energy in B is greater than A. अँड हेन्स त्याचं मास हे जास्त असल्यामुळं त्यांची कायनेटिक एनर्जी बीमध्ये जी आहे ती जास्त आहे. हीट कंटेंट हा त्याच्यामध्ये जास्त त्याला द्यावा लागणार म्हणजे टेम्परेचर वाढवण्यासाठी. एला जेवढी हीट द्यावी लागेल त्यापेक्षा जास्त हीट तुम्हाला बीला द्यावी लागेल आणि मगच दोघांचे टेम्परेचर हे इक्वल होणार. म्हणजे इक्वल होण्यासाठी मासमधला फरक आहे हे तुम्ही तिथं उत्तर द्या. सो हे 2 प्रश्न झाले हा ॲक्टिव्हिटी बेस्ड जे आहेत आपले. आणि ह्याच्या आधी पण आपण एक ॲक्टिव्हिटी डिस्कस केलेली होती. आता आज इथेच थांबणार आहे मी आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच्यावरची रिलेटेड जे न्यूमरिकल्स आहेत जे कन्व्हर्जनचे वगैरे तो पार्ट घेऊयात. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू.